देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। भारतीय महिला क्रिकेट संघाने उत्कंठावर्धक आणि थरारक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2025 वर आपली मोहर उमटवली। या ऐतिहासिक विजयाने भारतीय महिला क्रिकेट इतिहासात एक नवा सुवर्णाध्याय लिहिला गेला आहे। अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकन संघाने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस बोलावले। पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय रणरागिणींनी दमदार खेळी साकारत 299 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभं केलं। भारताकडून शेफाली वर्मा हिने 87 धावा, दीप्ती शर्मा हिने 58 धावा, तर स्मृती मंधाना हिने 45 धावा झळकावल्या। रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्स आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनीही महत्त्वाची साथ देत संघाला मजबूत स्थितीत नेले। पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकन फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकल्या नाहीत। दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांनी सुरुवातीच्या फळीतच आफ्रिकन संघाची वाट लावली, तर इतर गोलंदाजांनीही प्रभावी कामगिरी करत आफ्रिकन संघाला गुडघे टेकायला भाग पाडले। शेवटी भारतीय महिला क्रिकेट संघाने एकजुटीच्या आणि उत्तुंग सांघिक कामगिरीच्या जोरावर महिला विश्वचषक 2025 पटकावत संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण दिला। समस्त भारतीय महिला क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन। या ऐतिहासिक यशासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। भारतीय वाघिणींचा जयघोष जगभर घुमला। देवराज न्यूज चांदवड।